आणि त्या तितक्या माणसाचा गेम होता, पोरायचा, त्या भाषायचा काय लेख माझा दिवसा कापला. देशमुख हत्या केली, मला न्याय मिळावा. लेकरांपैकी ना मीच मोठी आहे ना. माझा बाप एकटाच करता धरता होता इथं, आणि माझा चुलता बी ह्यांनीच मारला ना. आम्ही लहान मी होते त्या वयात, म्हणून आम्ही ना तुम्हाला विनंती करते की माझ्या बापाला तुम्ही ना न्याय मिळवून द्यावा, आमच्या 3 लेकराला न्याय मिळवून द्यावा, हीच माझी विनंती तुमच्यापाशी आहे. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। को दान में दी हुई जमीन नवासे की मौत का कारण बनेगी, ये कोई नहीं सोचा था। जमीन जायदाद किस तरह से जानलेवा बन जाती है, ये बड़ा घटना, दिल दहलाने वाली घटना परभनी जिले के सोनपेट शहर में 10 तारीख के 10 जून के रोज हुई है। मौसेरे भाइयों ने मिलकर सगे फुफेरे भाई को और बाड़े को लेकर के खेत में ले जाकर पार्टी देते हुए और साठ गांठ मिल जाने के कारण ये पार्टी को उन्होंने अपना मुकद्दर समझ लिया और उसकी आखिरी पार्टी रही। और उसी दरमियान वहाँ पर महावीर रामराव सोट इसे जान से मार दिया गया और खून कर दिया गया। यह घटना दिल दहलाने वाली 10 जून के रोज हुई है। इस मामले में विनोद हाके उम्र 35 साल, इन्होंने सोनपेट पुलिस थाने में फिरियाद दाखिल करने पर समाधान सूर्यकांत बर्वे, दत्ता गंगाधर बर्वे, सूर्यकांत बाबूराव बर्वे, पार्वतीबाई सूर्यकांत बर्वे, इंदुमती गणपत बर्वे, शुभम गणपत बर्वे, राजाराम अनंता बर्वे, ईश्वर अनंता बर्वे, इन पर भारतीय न्याय संहिता BNS 2023 के तहत 103 कौंस में 1, 150, 352, 351 कौंस में 2, 3 कौंस में 5 के तहत अपराध दाखिल किया गया है। लेकिन इसके पीछे के मास्टरमाइंड और जो मुख्य आरोपी है वो अभी भी फरार है, ऐसा फिरियादी और उनके घर के लोगों का कहना है। की जानकारी मिलते ही न्यूज़ परभनी महानगर की टीम ने वहां जाकर जायजा लिया। देखा जो बाड़ा है, दोनों के जमीन बीच में दीवार लगी हुई है और ये 2-3 मासूम बच्चे और उनकी माँ ये किस तरीके से अपने आप को खिलकारियाँ देते हुए इंसाफ के लिए गुहार लगा रही है। और फिरियादी ने जो हाके इन्होंने भी जो गुहार लगाई है SP साहब के पास, वो आकर किस तरीके से निवेदन देंगे और ये दिल दहलाने वाली घटना क्या हुई है, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित, अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाटी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभनी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभनी ज़िले के सोनपेट शहर में हम आए हुए हैं। यहाँ पर महावीर सोट, इसकी इतनी क्रूरता से हत्या की गई है। जिस तरीके से एक खसाई भी अगर से जानवर काटता है तो थोड़ी सी दया बरतता है, लेकिन ऐसे व्यक्ति, नौजवान व्यक्ति को खुद के भाइयों ने ही, मौसेरे भाइयों ने मिलकर उसका ऐसा गेम बजाया है कि हम आज उनके घर पर आए हुए हैं उनके फैमिली से मिलने को। उनको 3 छोटे छोटे बच्चे हैं और उनकी माता जी है। ये पूरा फैमिली आज यहाँ पर पूरा दहशत में डरा हुआ है। ये डरने की वजह ये है कि इनके ऊपर जो तो फैमिली पे इतना बड़ा जो इनका करता धरता व्यक्ति था उसे खुलेआम मार दिया गया और पुलिस ने अब तक मुख्य आरोपी को नहीं पकड़ा है, ऐसा इनका इल्ज़ाम है। आइए जानते हैं, हम आज उनके फैमिली से मिलने को आए। तुमचं नाव काय मावशी? माझं नाव सुशीला या, आडनाव सोट आहे, सोट आहे। इथलं बरी आहे, तिकडं सासरगरचं सोट आहे। ते महिन्यापासून धमक्या वाट्या या समाजांच्या यायच्या माझ्या लेकाला। नाव काय? माझ्या लेकाचं नाव महावीर सोट। अच्छा, महिन्यापासून म्हणे याला खतम करायचं, याला उचलायचंय, याला उचलायचंय, शेतीबद्दल, ह्याच्याबद्दल, या वाड्यासाठी आणि शेतीसाठी सगळं हे भांडण या। त्याची शेती जप्त करावं बघा, याची शेती त्याचं एक पार्वती या, एक हे या इंदुमती या। ह्यांनी जोर लावला तिथं ठाण्यात जाऊन अर्ज केला। आम्ही आळंदीला असताना ह्यांनी मायलेकरं गेम खेळला, फिर्याद घेऊन गेला। लेक तर फिर्याद घेतली नाही ठाण्यात। मग काय करू, मला गावातून बी साथ नाही ना, तिथून बी साथ नाही, नाही भेटली। आणि मग माझा लेक SP ऑफिसला गेला, SP ऑफिसला वरी गेला, वरून कागद काढून आणले, ठाण्यात दाखविले, तिथून गोड बोलून आणलं। झालं म्हणले, तुमचं आमचं युद्ध मिटलं म्हणले, बसा गाडीवर। त्याच्याच गाडीवर बसून आम्हाला आणलं, गुलून लेक नेला शेताला माझा, आणि तिथं नेऊन लेक कापला माझा।
माय ये तुमचं आता हे तुमचे प्रकरण झालेलं आहे. हो. हे प्रकरणामध्ये त्या मुख्य आरोपीला त्यांनी धरलं का पोलिसांनी? नाही, अजून राहिले तर कोण 2-3. ईश्वर बर्वे राहिलाय, अजून शुभम बर्वे राहिलाय, अजून दुसरे एक आणि पार्वती बर्वे एक आहे, ईश्वर बर्वे एक आहे आणि एक ही आहे शुभम बर्वे एक आहे. आतापर्यंत त्यांना पोलिसांनी धरलं नाही. नाही धरलं, ते गवसनात लांब पळून गेले. तर हे मुख्य आरोपी तुम्ही कोण समजतात याच्यातले? मुख्य आरोपी पार्वती, इंदुमती, ती माय आहेत, त्याच्या आया आहेत, आणि समाधान, दत्ता बर्वे, राजू, अजून हे काय ग माय ईश्वर बर्वे तर फरार केला अजून पकडा नाही. ते तर का खास कातील हसत मुरक्या हसत याच्या मागं करायला लावणारे ते 2 आहेत. कांतराव बर्वे पैसे पुरविणारी पार्टी, आणि पार्वती पैसे पुरविणारी, आणि इंदू, आणि शुभम राजाराम बर्वे हे जासूस आहेत. ह्या जासूसांनी माझ्या लेकराचा काट्या काढा हत्या केली. हे पैसे पुरवणारे ये आणि काटा काढणारे ये. आता सध्या जे तुम्ही तुमचा SP साहेबांना आणि IG साहेबांना तुमचं विनंती काय? शिक्षा यायला का नाही. देशमुखनी माझ्या लेकराची हत्या केली. हा, किती पाप आहे. लय फिरलं गाव कागदपत्र घेऊन फिरलं. माझा वाघ माझं फिर्याद घेतली. माझे पप्पा 3-4 दिवस झालं गंगाखेडला फिरले, परभणीला फिरले, पण तरी बी कोणी माझ्या पप्पाला न दुर्लक्ष केलं. माझ्या पप्पापासून न पार्वती बर्वे, इंदुमती, पुन्हा न त्यांचे लेकरं, त्यांनी माझ्या पप्पाचा घात घेतला. तर माझ्या पप्पाला न्याय भेटावा. न बकऱ्यासारखं माझा बाप चिरलाय, त्या आम्हाला न्याय भेटावा. त्यांची धनसंपत्ती अशी जप्त करून घ्या तुम्ही. कराड सारखं त्यांची धनसंपत्ती जप्त करून घ्या. न देशमुख सारखं चिरलाय माझा बाप. देशमुखून जास्त माझ्या बापाला दुःख आहे. 3 लेकरं आहेत, 3 लेकरं कसे सांभाळायचे आता? ना 3 लेकरांपैकी ना मीच मोठी आहे ना. माझा बाप एकटाच करता धरता होता इथं, आणि माझा चुलता बी ह्यांनीच मारला ना. आम्ही लहान मी होते त्या वयात, म्हणून मी आम्ही ना तुम्हाला विनंती करते की माझ्या बापाला तुम्ही ना न्याय मिळून द्यावा. आमच्या 3 लेकराला न्याय मिळून द्यावा, हीच माझी विनंती तुमच्यापाशी आहे. सोनपेट में जिस तरह से मर्डर की वारदात हुई, खून की घटना हुई है, वो घटना को लेकर आज हम यहाँ पर सोनपेट के उसी इलाके में आए हुए खेत में, जहाँ पर महावीर रामराव सोट की जो तो निर्घृण हत्या कर दी गई थी, खून किया गया था. जिस तरह से हमने आपको पहले भी बताया कि उनकी जो फरियाद विनोद हाके इन्होंने दी है. विनोद हाके आज हमारे साथ जुड़े हुए, जहाँ स्पॉट पर जो उनका जो तो मर्डर किया गया था वहाँ पर हम आए हुए. आइए जानते हैं उनके जुबानी काय झालं, काय प्रकरण, कशामुळे विवाद झाला हे पूर्ण. शेती आणि वाड्याच्या संदर्भात झालेला आहे. याच्यामध्ये मयत जे होता ते माझा मावस भाऊ होता. त्याला 15 दिवसापासून त्यांच्या घरी लग्न होतं. लग्नापासून त्याला याचं लग्न होते. लग्न झाल्या तुला 23 तारखेला 24 तारखेला आम्ही उचलतो, मारतो, मर्डर करतो. असं रोज घरी येऊन धमक्या, सगळे मिळून मामे आमच्या पोरं त्यांचे सगळे येऊन धमक्या देत होते. तर शेवटला आम्ही म्हणायचो त्याला, या परभणीला ये, आपण कायदा काहीतरी असते आपल्या बाजूनं, आपण करू, आपल्याला का कोणाला भांडता येत नाही, मारता येत नाही. त्यांनं शेवटला त्यांचं ते खरं करून दाखवलं. त्यानं त्याला मारलं. ते याच शेतामध्ये मारलं, ह्या बांधावर मारलं त्याला इथंच, आणि ते सोबत राहून त्याचा विश्वासघात केला, बसून त्याला मारलेलं आहे इथंच. 1 दिवस अगोदर DYSP ऑफिसला गंगाखेडला अर्ज दिला, मला हे मारणार आहेत म्हणून. सगळ्यांचे नाव घेऊन त्यांनी लेखी अर्ज दिलेले आहेत सगळे, आणि त्याच्या रिसूड घेतलेले आहेत. एवढा मोठा बंच त्यांनी तयार करून ठेवलेला आहे. त्याच्या नावा सहीत आहे. त्याच्या वशा आहेत कलेक्टर ऑफिसला, SP ऑफिसला. त्यांनी त्या दिवशी मरायच्या 1 दिवस अगोदर त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये तो आला, तिथं वाद मिटला आणि त्याला सोबत घेऊन ईश्वर बर्वे, समाधान बर्वे, दत्ता बर्वे यांनी सोबत घेऊन त्याला इथं दारू बिरू पाजून त्याला इथंच मारलं आहे. ते तुम्ही पाहिलेलं असेल सगळ्यांना. आणि टोटल सगळा कट ह्याच्या मागं करायला लावणारे सूर्यकांत बर्वे, राजाराम बर्वे, इंदुमती बर्वे आणि पार्वती बर्वे यांच्या 4 जणांचा याला सपोर्ट आहे. हे मारा म्हणून पोरो 2 एकर इकलं तर इकू आपण, पण याचा काटाच काढू म्हणून यांचं सारखं घरी येऊन
कोयत्यानं ह्याने धमक्या देऊन आमच्या 80 वर्षाची म्हातारी मावशी आहे तिच्या अंगावर दोनदा तीनदा जाऊन आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी ह्याच्या केलेल्या आहेत. तर आमची त्या टायमाला दखल घेतली असती शासनानं प्रशासनानं तर आज ही घटना घडली नसती. पोलीस प्रशासनानं जर त्याला मदत वेळीच केली असती, यांच्या आवळल्या असत्या मुसक्या यायला, गुंड प्रवृत्तीचे होते, सगळ्याला माहीत होतं 307 गुन्हेगारी प्रवृत्तीचे सगळे आहेत. त्याला माहीत असून त्यानं सांगूनसुद्धा यांनी कोणी दखल घेतली नाही. म्हणून त्याला वाटलं बाबा पैशावर आपण काही करू शकतो. 307मधून सुटलोत आपण, फक्त पैशावर, पैशाचा पाऊस आहे त्यांच्यापाशी. प्रशासन सगळं आम्ही त्याचे हातबल झालतो. त्याला बोलून घेतलं होतं परभणीला, ते आम्ही केलं, पण प्रशासनानं आम्हाला, पोलीस प्रशासनानं थोडी मदत केली नाही, म्हणून आज ते मेलं आहे. बाकी दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. काही न्याय सामान्य माणसासाठी असेल तर त्यांनी विनंती तुम्हाला प्रशासनाला की तुमच्यामार्फत, मीडियामार्फत, की आता तरी मी आता परभणी SP-ला अर्ज याच्याबाबत देणार आहे. याची चौकशी सखोल खोलात व्हावा. याच्या मागं कोण आहेत, कारण जे गुन्हा घडला आहे, ज्यांना घडवलं आहे, मारणारे जितके जिम्मेदार आहेत तितके जिम्मेदार करणारे आहेत. याच्या मागं जे करणारे आहेत लोक ते मोकळे सुटून येत. मारणारे जरी दोघं तिघं असले त्याला मारायला लावणारे 4 जण आहेत. हे 4 जण मेन, त्याचे आईवडील, त्याची चुलती आणि त्याचा चुलत भाऊ जे राजाराम बर्वे ते, हे मेन आरोपी. त्याला हे आम्हाला फोन करून सारख्या धमक्या देत होते. त्याच्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्याच्या मोबाईलमध्ये सगळं आहे. त्याचे पोलिसाकडे ते मोबाईल जप्त आहे. त्या मोबाईलमध्ये सगळं जेवढं आहे तेवढं त्याची त्या मोबाईलला धक्का लागू नये. त्याची कुठं लॅबमध्ये आहे ते सगळ्याच्या आमच्या देखत ते मोबाईल ओपन करा, आमची विनंती आहे. आणि हे तपासामध्ये LCBला, स्थानिक गुन्हे शाखेला हे तपास वर्ग करावा. त्याच्या लहान लहान लेकरं, 3 लेकरं आहेत, त्याला आई नाही. त्या लेकराकडे बघून 2 मावशी आहेत मागं. आणि सातत आता मी फिर्यादी असल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे. मला शासनानं माझ्यासाठी काहीतरी करावं आता इथून, नाही तर मी आता SP ऑफिसला जाऊन या प्रकरणाबद्दल, माझ्या संरक्षणाबद्दल मी अर्ज देणार आहे. मलाही धमक्या चालू आहेत काही वेगळ्या मार्गाने. जे मास्टर माइंड आहेत ते मास्टर माइंड आतापर्यंत मोकळेच आहेत का, त्यांना पोलिसांनी पकडलेले आहे? मास्टर माइंड जे आहेत त्यांनी अगोदरच सगळ्या पूर्वनियोजित कट हे 2 जण तिथं घटना झाल्या ह्यांनी घटना झाल्या त्यांना जाऊन सांगितलं. त्यांचे घरात जाऊन बसले होते, ते सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हे जाऊन जमा झाले. सूर्यकांत बर्वे, राजाराम बर्वे यांनी पोलीस स्टेशनला जाऊन जमा झाले. हे घरात बाई होती जिचं नाव घेतलं होतं आपण, तिला उचललं, पुन्हा सोडून देण्यात आले. आणि ती बाई अनेक आता तिला हजर केलेलं नाही. दोन्ही बाया त्या घटनेच्या दिवशी इथंच होत्या. याच्या मागं हे 4 जण लोक आहेत. हे पोरायला करायला लावलेलं आहे. चौकशी व्हावं, चांगले अधिकारी यावं तिथं, चांगल्या अधिकाऱ्यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत याची चौकशी व्हावं. नाही भेटला तर आम्ही SP आणखीन कुठं जायचं असेल IG-पर्यंत आम्ही जाऊ आणि याचा छडा लावू. आणि हे ज्याच्या मागं आहेत मेन आरोपी आहेत ते आणखीन फरार आहेत, त्यांना हजर करण्यात यावं, त्यांच्या कस्टड्या घ्यावं, कस्टड्या वाढवावं. यांच्या या इतकं सोपं नाही, बकरं चिरलं या त्याप्रमाणे त्याला मारलेलं आहे. हे प्रशासनानं थोडी गंभीरता घ्यावी. स्थानिक नेते कोणी आहेत आमच्यापाशी कोणी आलेलं नाही, कोणाची मदत नाही, काही नाही. कोणी विचारायला बी त्यांच्या घरी कोणी तयार नाही, आलेलं सुद्धा नाही आहे. तुम्ही पहा, हे प्रकरण लय मोठं आहे. हे थोडं घ्या. एक माणूस, एक करता बाप 3 लेकराचा, त्याचा जगू लागला कसा तरी, त्याच्या मागं कमी नाही. सगळ्याला माहीत होतं काय आहे, पण त्याला मारायची सुद्धा गरज नव्हती. ह्या लोकांनी त्याला मरायच्या अगोदर मारलेलं आहे. हे फक्त आमचं दुःख आहे. आणि हे नातेवाईक, रक्ताचे नातेवाईक असे करतात, म्हणून याचा राग आहे. असं मारणं, गळा दाबून मेला असता त्याला मारायचंच होतं. यांनी दारू पाजून एवढं निगरून मारायची गरज नव्हती. काय एवढं त्यानं पाप काय केलं, त्यानं जगात येऊन पाप केलं. आम्हाला असं वाटतंय, आम्हाला कोणतरी जर संरक्षण असेल, काही प्रशासन असेल, कायदा असेल तर त्यानं आमच्या बाजूनं थोडी तरी कायद्यानं बघून प्रशासनानं मदत करावी. आम्हाला काय पैशाची शासनाच्या मदतची गरज नाही, काय नाही. फक्त यांना शिक्षा व्हावा, आमची हीच मागणी आहे. आणि याला जे आहेत दोषी यांना सगळ्याला फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि हे प्रकरण जसं संतोष देशमुखांचं झालं आहे, त्यांच्या लेवलचं हे प्रकरण, त्यांच्यापेक्षा क्रूर मारलं आहे त्याला. तुम्ही पहा, ते मोठे वार त्याच्यात असे केलेले आहेत. हे हत्यार आले कुठून, याला मदत कुणी केली, ही सगळी चौकशी व्हावं. ह्याच्यात घरचे सुद्धा, बाहेरचे सुद्धा असतात. याच्यासाठीच म्हणालो तपास व्हावा. चांगल्या अधिकाऱ्याकडे हे तपास वर्ग झाला पाहिजे. आणि ह्याची सखोल चौकशी होऊन याच्यात बाहेरचे कोण आहेत, अगोदर यांचे CDR
सगळे काढले पाहिजेत सगळ्याच्या मोबाईलचे. हे खुले आम आहेत, फोन लावायलेत, मला धमक्या यायल्यात, मला वापस घ्या, हे करा, याचे नाव का दिले त्याचे नाव का दिले नसताना ह्याला मला अशा दबाव टाकण्यात यायला आहे. हे शासनानं मला आत्तापर्यंत मला कुणी हे केलेलं नाही. मला पोलीस प्रशासन मदत करावं. मला बी इथं असुरक्षित आहे मी पण. मला येणं जाणं आहे, यामुळं त्यांना मारले की याच्या मागं कोणीच नाही. आणि हे गेला की इथं काहीच होणार नाही. इथं ही जमीन मग आपलीच आहे, हे सगळं आपलंच आहे. फक्त हे पैशाच्या जीवावर हे आम्ही सुटून येतो. तुम्ही फक्त मना करा म्हणून हे केलं आहे आणि झालेलं आहे. तुम्ही ह्याचा छडा लावा. हे माझा भाऊ 35 वर्षापासून लहानपणापासून ही जमीन आजोबापासून खाते. त्या आजोबानं इथं त्याला करून दिलेलं आहे सगळं. सगळ्या परभणीला माहिती आहे, सोनपेठला. याची आता इथं जे आपले स्थानिक म्हणजे आमदार आहेत राजेश भैया विटेकर यांनी या प्रकरणाकडे तुमच्याकडे कोणी येऊन भेटले का? नाही नाही, आम्हाला कोणी राजकीय कोणी भेटलेलं नाही ना. काय झालं काय नाही कोणी म्हणलेलं नाही, काय नाही. लोक जातात लोकांच्या घरी, पण इतकं काय वाईट भाव नव्हता माझा की याची आपण जाऊन हे व्हावं. इतकी भीती आहे लोकांना. आता ह्यांचे घरं जास्त आहेत, यांचे मतदान आहेत, यांचे उद्या त्याला हे घ्यायचे सगळ्याचे हे येतं त्याला. त्यासाठी त्यांचं काय असं आपण त्याच्यामुळे येत नसेल, भीती असेल. आता ते ना गल्लीमध्ये इथं त्यांच्या घरी कोणी जायला तयार नाही. बाया माणसं मदतीला नसतात. कधी रात्री आम्ही फोन करायचा, कुठं करायचा, त्या या 2 मावश्या आहेत आता इथं, त्यांना बघणारं कोणीच नाही. पोलीस प्रशासनाकडून आम्हाला न्याय भेटावा, फक्त याची चौकशी व्हावं चांगली, हीच विनंती करतो शासनाला. फिरियादी हाके जिन्होंने ये बात बताई है कि उनके चचे खलेरे भाई को किस तरह से यहाँ पे मर्डर किया गया है और एक जैसा बकरे को छील देते हैं उस तरह छील कर उसकी निगृह हत्या कर दी गई है। इस हत्या को लेकर पुलिस प्रशासन पर कई निशानियाँ उठ रहे हैं। उनका कहना है कि जो मेन मास्टरमाइंड है वो अभी तक फरार है और उन्हें बुलाकर उनके छोड़ दिया गया है। इसकी वजह क्या है, ये एक प्रश्न निर्माण होता है। हमारे व्यूअर्स और दर्शकों की तरफ से हमारे यहाँ के कर्तव्य अध्यक्ष एसपी रविंद्र सिंह परदेसी से एक अपील है कि इन अफसोसनाक बात है कि ज़िले के अंदर इतनी बड़ी घटना होती है और घटना होने के बाद जब वो मर्डर के अंदर के जो मास्टरमाइंड है वो पकड़कर छोड़ दिए जाते हैं। जिस तरीके से हमारे पास आज करप्शन में जो पीएसआई को जैसा सस्पेंड किया गया, एसपी साहब से विनती है इनके परिवार की कि मास्टरमाइंड को भी इस तरह पकड़ा जाए और इनके पीछे जो कारनामे करस्तान करने के लिए जो पुलिस प्रशासन मदद कर रहा है वो पुलिस कर्मचारी की जो तो कमान कसी जाए, ऐसी इनकी तरफ से मांग की जा रही है। ये मुलाकात आपको किस तरह पसंद आई है, इसके बारे में आपके कमेंट्स होना जरूरी है। साथ ही साथ हमारी न्यूज़ को पसंद करने पर लाइक करें, शेयर करें और अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें, बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि हमारी ली हुई न्यूज़ सबसे पहले आप तक पहुँच सके। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग, धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। किसानों के पालतू जानवर चुराने वाले गिरोह पुलिस के शिकंजे में। परभनी जिले के अलावा अन्य जिलों के किसानों के बकरियां, भैंस ऐसे चुराने वाला गिरोह, जिसमें एक भैंस और बकरी बिकाकर मिले हुए 1.35 लाख रुपए और उसी तरह से गुनाह में जानवरों को चोरी के लिए इस्तेमाल की जाने वाली 2 गाड़ियां, ऐसे कुल मिलाकर 10 लाख रुपए का मुद्देमाल जब्त किया है। परभनी जिले के कर्तव्यदक्ष एसपी रविंद्र सिंह संतोष सिंह परदेसी, इन्होंने परभनी जिले के जानवर चोरी के अपराध की जायजा लेने के खातिर पुलिस स्टेशन ताड़कलस जिला परभनी से गुना रजिस्टर नंबर 82/2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता के गुने अपराध के स्थानिक अपराध शाखा परभनी पुलिस स्टेशन ताड़कलस इनके पास समांतर जांच करने के लिए मार्गदर्शन पर सूचना और आदेश दिए। इसी के तहत जांच करते समय 14 जून 2025 के रोज एलसीबी पथक को गुप्त जानकारी मिली। बाद में मुलविस अपराधी पिराजी अंबादास धबड़गे, रहने वाला मिरखेल, तालुका जिला परभनी, उसके साथ उसका साथीदार मिलकर ये कार्रवाई कर रहे हैं।
ये काम अंजाम दे रहे हैं। इस पर एलसीबी पथक ने जाल बिछाते हुए यही चतुराई के साथ आरोपी पिराजी अहमददास धबड़गे उम्र 50 साल कारोबार ड्राइवर, गजानन रंगनाथराव धबड़गे उम्र 36 साल कारोबार ड्राइवर, दोनों को मिरखेल तालुका जिला परभणी यहाँ पर महिंद्रा मैक्स पिकअप क्रमांक MH 22 AA 3543 के परभणी के सकला फ्लाट यहाँ से उन्हें हिरासत में लेते हुए परभणी जिले के कुछ जगहों पर किसानों के बकरियां चुराते हुए जालना जिले से एक भैंस और उसके साथ अन्य 2 साथीदार के मदद से की जानकारी देने पर इसी जांच में अपराध में इस्तेमाल की जाने वाली और एक क्रूजर जीप MH 12 GV 7961 ये भी इस्तेमाल की जा रही थी। इसे लेकर उसने जानकारी दी गई। उसके तहत इन दोनों गाड़ियों को और भैंस और बकरी ऐसा कुल मिलाकर 1,35,000 रुपये का इस्तेमाल बिकाने के लिए सामग्री मिली है। उसी साथ कुल मिलाकर 9,95,000 रुपये का मुद्देमाल भी हस्तगत किया गया है। आरोपियों की जांच करने पर ताड़कलस पुलिस थाने में हाजिर किया गया है। उन पर ताड़कलस पुलिस थाने में 82/2025 330 कौंस में 3 भारतीय न्याय संहिता के तहत अपराध दर्ज है। सोनपेट पुलिस थाने में 211/2024 के तहत 330 कौंस में 3 भारतीय न्याय संहिता के तहत अपराध दर्ज है। गंगाखेड़ में भी 752/2004 के तहत और परतूर जिला जालना में 285/2025 के तहत 303 कौंस में 3 भारतीय न्याय संहिता के तहत अपराध दर्ज किया गया है। ये कार्रवाई करते हुए देखिए एसपी रविंद्र सिंह, संतोष सिंह परदेसी इनके मार्गदर्शन में, एडिशनल एसपी यशवंत काळे इनके नेतृत्व में और पीआई अपराध शाखा के विवेकानंद पाटिल, एपीआई पीडी भारती, पुलिस अमलदार सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, नीलेश भुजबल, लक्ष्मण कागने, पांडुरंग तुसुंद्रे अगड़े, नीलेश परसोड़े, परशुराम गायकवाड़, रफीउद्दीन मुदिराज, हुसैन पठान, उत्तम हनवते इन्होंने मिलकर ये कार्रवाई को अंजाम दिया है। ये किसानों के अलावा पालतू जानवर जो इलाके में पालते हैं शहर में, ऐसे दरगाह रोड, सकला फ्लाट और अन्य वांगी रोड, दरगाह रोड के इलाके से ये ऐसे जानवर चोरी गए हुए, इनकी भी जांच करना जरूरी है, ऐसा कहा जा रहा है। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें। साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.